कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात गावच्या पहिल्या महिला सरपंच सुनीताताई बनसोडे तसेच नानासाहेब बनसोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते ही पूजनविधी पार पडला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव केला। त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष आणि संविधान निर्मितीत दिलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली व सायंकाळी भव्यदिव्य स्वरूपात मिरवणूक पार पडली। माऊली डीजे कोळपेवाडी हा या कार्यक्रमासाठी आकर्षित ठरला। डीजेच्या तालावर सर्व भीमसैनिकांनी जय भीमचा एकच ताल धरला। या उत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी महामानवाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याचा संदेश दिला। कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने चासनळी येथे चासनळी गावातील सर्व नागरिक तसेच आधार फाउंडेशन, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिर तुलसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्याविषयी ज्या काही समस्या असतात, निरनिराळ्या लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम भविष्यामध्ये आधार फाउंडेशन व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येणार आहे। आमचे मित्र विनोद भाऊ आहिरे, उद्योजक पुणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी धामोरी व चासनळी पंचक्रोशीतील गरजू रुग्णांसाठी सुसज्ज अशी एक रुग्णवाहिनी या ठिकाणी मागील आठवड्यात त्यांनी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट धामोरी यांना अर्पण केलेले आहेत आणि त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून समाजातील जे काही गरजू व्यक्ती असतात, अनेक घटना या ठिकाणी घडत असतात आणि त्याच्या माध्यमातून एक असं निष्पन्न झालं की कुठला एखादा अपघात घडला आणि त्या अपघातानंतर त्या रुग्णाला जर वेळेवर सेवा मिळाली नाही तर अनेकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत। त्याचप्रमाणे हृदयविकाराचे झटके असतील, अशा अनेक समस्या असतात, त्यामुळे वेळेवर जर त्याला उपचार नाही मिळाला तर त्या व्यक्तीचा जीव जातो आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी समाजातील कुठल्याही व्यक्तीला सेवेअभावी आपला जीव गमावून लागू नये या उदात्त हेतूने आमचे मित्र विनोद भाऊनी जी रुग्णवाहिका दिलेली आहे त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांचे जीव भविष्यात वाचणार आहे आणि मी परमेश्वराकडे प्रार्थना देखील करतो की प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं, कुठल्याही व्यक्तीला ही रुग्णवाहिका वापरण्याची वेळ येऊ नये आणि जर अशी कुठली घटना अपघाती जर घडली तर रुग्णवाहिका त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मी सर्व चासनळी आणि परिसरातील सर्व नागरिकांना आधार फाउंडेशन व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात या महामानवांची, महापुरुषांची जयंती अशा उपक्रमांनी साजरी व्हावी अशी मी सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता की समाजाने इतर गोष्टी न करण्यापेक्षा एक चांगल्या गोष्टीकडे मार्गक्रमण करावं, अशाच उपक्रम भविष्यात या ठिकाणी आमच्या तरुण कार्यकर्त्यांकडून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। सर्वांना जय भीम। आज चासनळी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आधार फाउंडेशन, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून
या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आधार फाउंडेशन आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि चासनळीतील ग्रामस्थ राबवत आहेत. आधार फाउंडेशन आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान इथून पुढे सुद्धा तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या ज्या समस्या असतील त्याच्यासाठी नेहमी सेवेत तत्पर राहील. आणि आम्ही आता एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत. एक पेशंटच्या मुवेबल साठी जो बेड असतो तो 1-2-3 बेड आणि वॉकर्स किंवा अजून आरोग्याच्या अशा काही रिलेटेडच्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही फाउंडेशनद्वारे आरोग्याची ज्याला गरज भासणार आहे त्या ठिकाणी आम्ही त्या देणार आहोत रिटनेबल बेसिसवरती. तर हाही उपक्रम आम्ही या ठिकाणी हाती घेणार आहोत. आणि पंचक्रोशीतील लोकांच्या आरोग्याच्या साठी मागच्या 1 तारखेला आम्ही धामोरी येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट याचे चेअरमन विलास भाकरे साहेब यांना आधार फाउंडेशन आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक सुसज्ज अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे. ती सुद्धा आता लोकांच्या आरोग्यासाठी मला वाटतं 4-5 लोक त्या याच्यामध्ये जीव गमावण्यातून वाचलेले लाभ मिळालेला आहे. लाभ म्हणता येणार नाही आपल्याला, वेळेअभावी त्यांना अँब्युलन्स भेटली तर त्यांचं जीवदान त्या ठिकाणी वाचवण्यात यश कुठेतरी माध्यमातून आधार फाउंडेशन आणि छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानला लाभलेला आहे. कुणाची अशी सेवा करण्याची संधी आम्हाला लाभू नको अशी आम्ही जाहीर करतो. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी नेहमी अग्रेसर असू अशी एक ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आभार मानतो. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रत्येकालाच माहिती, त्याच्यामुळं काही जास्त सांगण्याची गरज नाही. पण त्यांनी जो समाजात संदेश दिला तो संदेश प्रत्येकाने तंतोतंत पाळला तर हे भेदभाव आणि शैक्षणिक दरी थोडीशी कमी होईल. आणि त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आपण चालून सर्वांनी त्यांचं अनुकरण करावं अशी मी या अभिवादन दिनानिमित्त विनंती करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो.